आवडेल की आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम का साजरा करतो? आपल्याला म्हणजे आपल्या हे हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे आपल्या पारंपरिक पद्धतीने आलेला आपल्या सौभाग्यासाठी असतं. सौभाग्याची वृद्धी व्हावं म्हणून हे कार्यक्रम आहे. आणि जशी प्रथा चालत आलेली समजा तसंच आणि आम्ही एक आवड म्हणून करतो सगळे सामूहिक. म्हणजे बायकांच्या आनंदासाठी किंवा त्यांनी एकत्र मिळून काहीतरी एन्जॉय करावा म्हणून. आता तुम्ही दरवर्षी हा प्रोग्राम करतात? किती वर्षांपासून तुम्ही हा program आम्ही 3 वर्षापासून करतो. म्हणजे हा तुमचा ग्रुपच आहे समजा. हां. आणि तुम्ही म्हणजे मी बघितलं आता इथे की थीम तुम्ही ठेवलेली यावेळेसची राम सीता म्हणून. तुमची दरवेळेस ही थीम असते की दरवेळेस काहीतरी वेगवेगळं? जसं समजा वेगवेगळे करतो यावर्षी तुम्ही ही थीम का चूज केली? कारण की कालच रामलल्लाची विराजमान झालेत अयोध्येला, त्यामुळे आम्ही तीच आयडिया घेऊन ते सीन करायचं ठरवला. आणि किती टाइम लागला तुम्हाला एवढी सगळी तयारी वगैरे करायला? ते हे केले डेकोरेशन केले. हां, काल अयोध्यामध्ये श्रीराम प्रभू आलेले आहेत आणि मग त्यांच्यातूनच खूप आयडिया करून आम्ही हे केले डेकोरेट केले. जसं की आपण बघू शकता, आपण सुरुवातीला जसं बघितलं की इथे इतकी सुंदर डेकोरेशन केलेली आहे. विथ दॅट त्यांनी इतकी छान अरेंजमेंट केलेली आहे आणि इथं आपण वाणाचं सामान पण बघू शकता. त्यांनी आरतीची थाळी वगैरे एवढं सगळं डेकोर करून ठेवलेलं आहे आणि त्यांचा उत्साह पण दिसतोय. तर आता इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, सगळ्या बाया जमलेल्या आहेत, मग उखाणे तर झालेच पाहिजे. तर सुरुवात करूया यांच्यापासून. काकू उखाणा. तुळशीच्या बागेत रामाचा बदामी बंगला, जिथे ज्ञानेश्वर राव तिथे देह माझा रमला. वाह! म्हणजे राम सीता सगळंच त्यांनी आज आणलं. म्हणजे आजच्या थीमला साजेशी असं त्यांनी नाव घेतलेलं आहे. काकू गारगार माठामध्ये गारगार माठामधले पाणी ताजे ताजे गारगार माठामधले पाणी ताजे ताजे ज्ञानेश्वर